चा साल्लेर किल्ला आपला साल्लेर एकटा नसून तर साल्लेर आणि सालोटा हा जोड किल्ला आपला रेंज ट्रेक होणार आहे। तर चला करूया सुरुवात आपल्या ह्या आजच्या जबरदस्त ॲडव्हेंचर सफरला। काय इतिहास आहे नक्की साल्लेर किल्ल्यामागे जाणून घेऊया। रात्रभरच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो साल्लेरवाडीमध्ये। ट्रेक मोठा असल्याने जास्त वेळ न घालवता ट्रेकला सुरुवात केली। त्यावेळेस असे वाटले की फक्त हाच किल्ला करता येईल, कारण महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असण्याचा मान साल्लेर किल्ल्याला मिळतो। याची उंची 5441 फूट एवढी आहे। तर मित्रांनो, ह्या किल्ल्याला जाण्यासाठी 3 वाटा आहे, एक वाघंबे, साल्लेरवाडी आणि एक मळदारी म्हणून। तर सध्या आम्ही जी वाट निवडली ती साल्लेरवाडीची आहे। इकडे समोर हे साल्लेर गाव आहे आणि साल्लेर गावात ना इथे एक सह्याद्री हॉटेल आहे। त्या हॉटेलच्या समोरूनच आपल्याला ट्रेक चालू होतो। तो ट्रेक जसा चालू करतो तिकडनं वरती आल्यानंतर आपल्याला इथे हे थोडंसं किल्ल्यावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यासाठी इथे इकडनं माल पुरवठा केला जातो। हे ठिकाण लागतं। ह्या ठिकाणच्या एक्झॅक्टली बाजूने आपल्याला ही पायवाट गेलेली जंगलाच्या आत। तर ह्या वाट्याने आपल्याला पुढे जायचं आहे। ही वाट घेऊन जाते आपल्याला थेट किल्ल्यावरती। हळूहळू गावाला मागे टाकत आम्ही जंगलातील रस्त्याच्या जवळ येऊन पोहोचलो। किल्ल्याच्या पायथ्याचे जंगल संपताच चढाई सुरुवात होती। तर मित्रांनो, साल्लेरवाडीतून अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर इथे आपल्याला एक छोटं मंदिर दिसतं जंगलात। त्या मंदिरापासून वरती आल्यानंतर असं आणि इथे आल्याला आपल्याला पायऱ्या लागतात अर्ध्या तासावरती, आणि इथे भरपूरशा पायऱ्यांची झीज झालेली आहे। हे बघा, हा पूर्ण पायऱ्या होत्या, तर इथे पूर्ण पायऱ्यांची झीज झालेली, पण आपल्याला अजून पण काही अवशेष चढताना बघायला मिळतात। आता आपण जवळजवळ त्या तटबंदीच्या खाली आहोत। तर ह्या किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार बरोबर इथेच आहे, म्हणजे एक अर्धा पाऊण तासात आपण पहिला प्रवेशद्वार पार करतो। गावापासून 30 मिनिटं वर आपल्याला गडाच्या कोरीव पायऱ्या बघायला मिळतात। 40 मिनिटाच्या ट्रेकनंतर गडाचा पहिला प्रवेशद्वार नजरेस पडतो आणि हे पाहून आमचा उत्साह वाढायला लागला। तर मित्रांनो, फायनली आम्ही येऊन पोचलोय किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारावरती, जो की साल्लेरवाडीतून जाताना लागतो। आणि कसला भव्य दिव्य थाटात उभा आहे। बुरुज तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे। आता बघूया आतमध्ये जाऊन कसा आहे याचा प्रवेशद्वार। इथे हे डोर वगैरे अटकवण्यासाठी हे बघा कसे दिलेले आहेत। हा इथे होल्स, हा त्याचा लाकडी दरवाजा असेल त्यावेळेस। हो हो, छान आणि सुंदर वाटते। थंड हवा लागायला चालू झालेली इथे आल्याला आतमध्ये, मस्त। आणि अशी तटबंदीचं काम चालू आहे सध्या, आता रिसेंटली केलेलं काम आहे ते। हे किल्ला टिकवण्याचं काम चाललेलं आहे इथे। तर आता आपण निघतोय डायरेक्टली वरच्या साईडला, चला। मित्रांनो, प्रवेशद्वारापासून पुढे आल्या
तर फायनली मित्रांनो, ज्या जंगलातनं जिथनं आपण पुढे टर्न घेतला राईट टर्न, तिथनं 15 मिनटाच्या अंतरावरती आम्ही येऊन पोचले का गुहेपाशी. आणि ह्या पायऱ्या तुम्ही पाहू शकतात, ही पूर्ण अशी चढाई आहे. त्यात जो दगड दिसतोय त्या दगडाच्या इकडनं आम्ही अशा ह्या सरळ अँगलने आलो आणि इथे येऊन आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत आणि पायऱ्यांसोबत इथे गुहा लागलेली आहे. तर फार थंडावा वाटते, वरती हवा चालू आहे कंटिन्यू आणि ऊन पण जरा पाठच्या साईडने लागतं, त्यामुळे जास्त थकवा लागत नाही आहे. गुहेपासून पुढे 80 डिग्रीमध्ये चढावे लागते आणि हे चढताना खरंच खूप थकवा लागतो. गुफेच्या पुढे आल्यानंतर आपल्याला अशा ह्या 80 डिग्रीच्या कोणामध्ये पायऱ्या चढायच्या आहेत. फार डेंजरस वाटतं आहे, तर दोन्ही हात खाली ठेवून चढा. तर मित्रांनो, आपण आलो आहे घराच्या 4थ्या दरवाजापाशी आणि हे बघू शकता किती डीप आहे खाली. हा असाच काही प्रकार आपल्याला सरसगडला, जीवदनला अशा ठिकाणी बघायला मिळतो. आणि ह्याचा जो फ्रेम आहे, ही फ्रेम बघा कशी आहे. रतनगड किल्ल्यावरती आपल्याला अशी फ्रेम ही घुबडाच्या आकाराची मिळते. जेव्हा आपण फोटो काढतो तसंच इथे काहीतरी वेगळं भासतंय. ही अशी फ्रेम. आणि किल्ल्याचा 5वा दरवाजा म्हणजे हा बघा इथे, तर किल्ल्याचा 5वा दरवाजा पण आलेला आहे. फार जाग्यावरती दरवाजा आणि दरवाजे असेच लपलेले आहेत की कोणी हल्ला करू शकत नाही. जबरदस्त बांधकाम आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा दोन्ही दरवाजे पहा, 1 आणि 2. फार भयान आहे आणि फार जबरदस्त आहे. तर मित्रांनो, 5व्या डोरच्या पालीकडे आपल्याला इथे गुहा बघायला मिळते. ही जशी काय पहारेकऱ्यांची राहण्यासाठी जागा असावी, देवड्या म्हणतात त्याला. हे बघ, साल्लेरवाडीतून जाताना आपल्याला 6 दरवाजे पार करावे लागतात आणि हा दरवाजा बघून जीवात जीव आला. आणि 6व्या दरवाजात आपण पोहोचलेलो. तर मित्रांनो, 6व्या डोरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं लाकडी सपोर्ट. जी लाकडी ऑलमोस्ट गेलेली आहे, कुजलेली पूर्ण, तिला कीड लागलेली आहे, पण तरी पण अजून सपोर्ट द्यायचं काम करते ती. आणि याचे जे सपोर्ट होते ते तुटलेले आहेत दगड, वर्षानुवर्ष होणाऱ्या पावसाच्या हवेच्या मारामुळे. जबरदस्त आहे आणि हा व्ह्यू अप्रतिम आहे. आणि एवढंच चढायचं आहे अजून. आकाशा पूर्ण भंग झाले आमचे. चला. गडाला फार मोठा प्रशस्त पठार लाभलेला आहे आणि या पठारावर आपल्याला गंगासागर तलाव, यज्ञ, वाड्याचे अवशेष, पाण्याच्या टाक्या तसेच गुहा बघायला मिळतात. 6व्या दरवाजानंतर पुढे आल्यानंतर 10 मिनटं अंतरावरती आपल्याला इथे भली मोठी पाण्याची टाकी बघायला मिळते. पण हवे वगैरेमुळे इथे कचरा थोडासा झालेला आहे, त्यामुळे हे पाणी तुम्ही गाळून प्या किंवा मग याला उकळून प्या तर तुम्हाला चांगलं राहील, कारण पाणी जसं चांगलं दिसतंय. तर मित्रांनो, पाण्यात टाकीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथे यज्ञ बघायला मिळतं आहे. अजूनही ते तसंच आहे, एवढ्या वर्षांचं. हे बघा, बापरे, पाणी साठले पण त्याच्यामध्ये. हे यज्ञ आहे ज्याच्यामध्ये हवन वगैरे, पूजे वगैरे करायचे आधीचे लोक आजही करतात, पण आजच्या स्ट्रक्चरनुसार ते चेंज झालेलं आहे थोडंसं मॉडर्न. पण हे त्यावेळेचं दगडामध्ये केलेलं अजूनही तसंच अवस्थेमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता इथे दगडी अजूनही तशीच आहे. फार चांगली गोष्ट आहे ही. इथे सभामंडपासाठी हे बघा, इथे ह्या मंडपासाठी इथे पोलसाठी हे दिलेले आहेत होल्स. इकडे पण असावे कदाचित. हां, इथे पण आहे, दगडाच्या खाली आहे ते बघा. आणि एक तिथे आहे तिथे. तर ह्या यज्ञाला कवर करण्यासाठी पावसा वगैरेपासून त्यासाठी यांनी मंडपासाठी होल्स पण दिलेले आहेत. फार अमेझिंग यार. यज्ञ बघून पुन्हा वर चढावे लागते. तर मित्रांनो, फायनली आम्ही येऊन पोचले साल्लेर फोर्टच्या टॉपला. म्हणजेच महाराष्ट्रामधील जेवढे पण किल्ले आहेत त्याचा सगळ्यात टॉप, त्याचा हायेस्ट पॉईंट म्हणजे साल्लेर किल्ला आहे, जे हे परशुरामाचं मंदिर. आणि आम्ही इथे पोहोचलेलो बरोबर 2.5 तासात. जसं काही 3 तास लागणार असं मिनिमम बघितलेलं, वाचलेलं सुद्धा, पण आम्ही 2.5 तासामध्ये इथे पूर्ण केलेलं आहे. तर आता आपल्या समोर दिसतोय सालोटा. इकडे एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच्या साईडला सालोटा, आणि ते तिथे चढायचे पायवाट दिसते मला तिकडनं. ते लोक चढता पण आहेत तिथे पायऱ्या. आता इकडनं आपण खाली उतरू ह्या तलावाकडून. ह्या तलावाच्या इकडनं आपल्याला खाली उतरून ह्या खालच्या पठारावरनं आपल्याला असं इथे खाली खिंडीत जायचं आहे. तर आता तुम्ही हा तर बघितला कसा होता व्हिडिओ, कसा नाही, कसं जायचं कसं नाही. तर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे सालोटाचा. चला.